सत्यजित आला होता का पोलीस स्टेशन मध्ये? कुठे आहे तो? हे बघ मंजिरी, मी काय बोलते ना त्याचा नीट विचार कर. मंजिरी, मला माहितीये तुला केवढा त्रास होतोय, मला दिसतंय ना. पण तुला जर असं वाटत असेल ना की हा त्रास एक दिवस अचानक संपून जाईल, तर तसं काहीही होणार नाहीये. मला सांग, तू केवढे प्रयत्न केलेस मावशीला, आत्याला, सत्यजितला हे पटवून देण्याचे की तू निर्दोष आहेस, पण कोणाला पटलं नाही. हे कोणालाही पटणार नाहीये. त्यामुळे आता ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा तुझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे. हे बघ, हे सगळं सांगताना मलाही खूप आनंद होत नाहीये, त्रासच होतोय. पण तरीही मी सांगणार आहे, तुझ्या भल्यासाठी. मंजिरी, सोडून दे हे सगळं. हे बघ, मी काय बोलते ना त्याचा नीट विचार कर. आणि तुला जर असं वाटत असेल ना की हे सगळं सोडून दिल्यावर आयुष्य संपलं, तर तसं काही नाहीये अगं. असं आयुष्य संपत नाही. आणि आपलं छान घर असावं, संसार असावा, नवरा असावा, असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. पण फक्त माझं घर, माझा नवरा, ही माणसं माझी आहेत असं बोलून होत नाही. आणि कसं आहे, नातं तोडल्याचं दुःख 4 दिवस, पण 4 वर्षांनंतरचा विचार कर. तुझं एक सुंदर घर असेल, प्रेमळ नवरा असेल, सुखी संसार असेल, मुलं बाळ असतील, तेव्हा तुला केवढा आनंद होईल. आणि शेवटी कसं आहे, कितीही काही झालं तरी पृथ्वीराज काका तुझे बाबा आहेत. ते तुला सेटल करून देणारच, मुलगी आहेस तू त्यांची. आणि हे बघ, तू सुंदर आहेस, शिकलेली आहेस, तू सहज नव्याने संसार सुरू करू शकशील. आणि आजकाल असं काही राहिलं नाहीये ग, कितीतरी मुली असं करतात. हे बघ, जर एकाच ठिकाणी सगळ्यांनाच त्रास होत असेल ना, तर हट्टाने तिथेच थांबून राहण्यात काही अर्थ नाही. आयुष्य पुढे जायला हवं. मला वाटतं तूही तसंच कर. सोड हे सगळं. तुला समजतं ना मी काय बोलतेय? मंजिरी, प्रिया, मला माहितीये तुझा हा सल्ला तू एक चांगली मैत्रीण म्हणून दिलायस मला. पण एक गोष्ट मलाही तुला सांगायची. हाच सल्ला जर उद्या माझ्या आईने किंवा माझ्या बहिणीने मला दिला असता, तरी मी त्यांचं ऐकलं नसतं. मी यांना सोडून कधीही कुठेच जाणार नाही. आता या घरातून मी जाईन तर ती फक्त 4 खांद्यांवरच. आई, तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तुम्ही टेन्शन नका बरं घेऊ, विचार करणं थांबवा आता. तू काय बोलायलीस हे? आता वहिनी टेन्शन घेणार नाही तर काय? एक तर वहिनीची तब्येत तोळा मासाची, त्यात ती मंजिरी, अजून काय काय तमाशे करणार आहे ना, आई आंबेलाच ठाव. काय करणार वंच, मागच्या कुठल्या तरी जन्माच्या पापांची फळं या आता भोगावी लागतायत. माझ्या सत्यजितने अपार मेहनत घेऊन मुधोळकर घराण्याचं नाव मोठं केलं, आणि या मुलीने एका क्षणात ते नाव मातीला मिळवलं. आई, मी म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही नका फार विचार करू. एकदा स्वतःशी ठरवलंत ना की मग नाही टेन्शन येणार तुम्हाला. असं बोलून आणि ठरवून जमत नाही ग बाळा.
आई आई बाळा म्हणालात तुम्ही मला. मला ना खूप ज्या सुनेला वाजत गाजत घरात आणली तिनं सगळं घर उद्ध्वस्त केलं. पण या पोरीचं कोडकौतुक करायचं राहून गेलं. आई वहिनी मी काय म्हणत होते. आई तुम्ही मला ती माया दिली, जे प्रेम दिलं, त्याच्यानंतर मान मिळाला काय नाही मिळाला काय सगळं सारखंच आहे ना. आता मी बोलू, झालं तुझं. वहिनी मला काय म्हणायचं होतं, म्हणजे बघा म्हणजे मला असं म्हणायचं की काय आहे ना ते. काय ते स्पष्ट बोला की. मी काय म्हणते वहिनी, आपण जर सत्यजीतची पत्रिका दाखवून घेतली तर. अगं आपले जोगळेकर गुरुजी आहेत ना, ते सांगतील ना आपल्याला समज. म्हणजे बघ त्याच्या पत्रिकेत काही अडथळा असेल तर आपल्याला तो दूर करता येईल ना व कायमचा. कळतंय ना व तुला. अगं त्याच्या पत्रिकेवर पडलेली काळी सावली आपल्याला दूर करता येईल. हा चांगला पर्याय आहे. मी फोन करते जोगळेकर गुरुजींना. हॅलो. सत्यजित मोहिनींबद्दल जे काही ऐकलंय ते सगळं काय? ती आली आता घरी. तुला जर तिच्याशी बोलायचं असेल तर घरी फोन कर. आणि तुझ्याशी बोलायचं असेल तर? बहुतेक तुलाच माझ्याशी बोलायचं नाहीये. ठीक आहे, मी ठेवतोय फोन. व्यंग बोल, ऐकतोय. आईशिवाय आणि मंजिरी शिवाय या जगात फक्त तू एक आहेस, ज्यानं आजपर्यंत माझे अश्रू पाहिलेत. त्याच हक्कानं फोन केलाय तुला. तुला हवं असेल तर मी आता तू जिथे असशील तिथे यायला तयार आहे. नाही, नको नको. कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून बघण्याचं धैर्य नाहीये माझ्यात. निदान आजचा दिवस तरी. अचल प्रेम तुमच्या बायकोवर तर भीक करा. या इकडे या. कम कम. आजी, अहो तुम्ही. अगं तुला इथे येताना बघितलं, मी विचारायला आले तुला. बघ मी फक्त पाणी प्यायला आले होते. आणि काय झालं? काय होणार, लेकरू जे काय वागतंय नव त्याची भीती वाटते बघ मला. नशिबात पुढं काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक. आजी तुम्हीच असं बोलणार? अहो तुम्हीच तर धीर दिला ना मला. तुमच्यामुळे तर मला लढण्याची हिंमत आली. आणि आता तुम्हीच असं म्हटल्यावर. मान्य आहे पोरी, आधी मायेनं याच्यासाठीच तर मला या घरात पाठवलं असेल. पण इतिहासाची पुनरावृत्ती व्हाया न ग. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे मला समजलं नाही काय.
पुरी लेकरू तुझ्याशी जे काय वागतंय ना, त्याची लई भीती वाटते बघ मला. तुझं आयुष्य टांगणीला लागल्यासारखं वाटते. असंच घडलं होतं आणि या घराची पार वाताहत झाली बघ. अचानक वादळ आलं आणि समजा घर उडून गेल्यासारखं झालं. तसं पुन्हा व्हायला नग. आजी तुम्ही काय झालंय? तुम्ही असा का विचार करताय? लेकराच्या डोळ्यावर संशयाचा एवढा दाट पडदा पडलाय नव. सत्य परिस्थिती त्याला लख्ख प्रकाशासारखी दिसतीय, पण तो मानायलाच तयार नाही. त्याचा बाप, माझा मुलगा, त्याला नाही मी सुधारू शकले. कशी कोण झाले, दुबळी झाले होते मी, आणि त्याचे परिणाम आज तागायत भोगते. पण आता ती मला चूक सुधारायची आहे. पोरी, माझ्या लेकराला संशयाच्या अंधारातनं बाहेर काढशील नव, काढशील ना? आजी, आजी तुम्ही नका काळजी करू. आज जरी ते संशयाच्या अंधारात असले ना, तरी मला माहितीये त्यांचं केवढं प्रेम आहे माझ्यावर. ते बोलत जरी नसले ना, तरी त्यांच्या डोळ्यात पाहिलंय मी ते प्रेम. ते दाखवत जरी नसले ना, तरी त्यांना वाटणारी माझी काळजी, त्यांनी कितीही माझ्याकडे पाठ फिरवली, तरी त्यांच्या मनात माझ्याबद्दल होणारी घालमेल खूप चांगली माहिती आहे मला. बाकी काहीही झालं तरी त्यांच्या मनात सतत माझेच विचार असतात, हे माहिती आहे मला. आजी, ज्या क्षणी मी त्यांच्या आयुष्यात प्रवेश केलाय ना, अगदी त्या क्षणापासून त्यांनी जीवापाड प्रेम केलंय माझ्यावर. म्हणजे आता जरी त्यांच्या मनात माझ्याबद्दल संशय असला, तरी माझ्याबद्दलचं प्रेम तीळ मात्र सुद्धा कमी झालेलं नाही. मला अजून आठवत आहे केवढे आजारी होते ते, पण फक्त माझ्या पायात काटा रुतला म्हणून मला कडेवर उचलून घेतलं होतं त्यांनी. तेव्हा पाहिलं मी ते प्रेम. आमच्या लग्नानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने जेवण करून मला भरवलं होतं. तेव्हाच जाणवलं होतं मला त्यांचं प्रेम. आणि माझ्या वाढदिवसाला फक्त माझी इच्छा आहे म्हणून अख्खा दिवस त्यांनी माझ्या बरोबर घालवला. हे सुद्धा प्रेमच आहे. आणि त्यानंतर आणि आता सुद्धा मला अटक झाली हे कळल्यानंतर जीवाचं रान करून त्यांनी मला सोडवलं. हे प्रेम नाहीये तर मग आणखी काय आजी? पुरी, लेकराची आठवण येते ना. अगं, या प्रेमाच्या जोरावरच तर संसार चालतोय बघ. चांगलं ते लक्षात ठेवायचं आणि नशिबाचे भोग भोगून संपवायचे. खरंय. हा, आता नशिबाचे फासच उलटे पडले म्हणून काय झालं. पण मी खरंच सांगते आजी, मी यांच्याशी कायमची बांधले गेले, जन्मोजन्मीसाठी. अशा कुठल्याही वादळाने हे बंध कधीच तुटणार नाहीत, खात्री आहे मला. आणि आजी, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर.
ते कितीही बोलले, कसंही वागले तरी मला माहिती हे माझ्यापासून दूर कधीच नाही जाऊ शकणार. आणि 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 माझा तर श्वास येते, ते जर माझ्यापासून दूर गेले तर मला वाटतं तो माझा आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. जग जग माझ्या जीवा, असं जगन तोलाच उच्च गगनासारखं धरत विचारे मोलाच. किती भाग्याचं आहे माझं लेकरू, त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. नशीब आहे माझ्या पोराचं. एवढा विश्वास आहे ना व तुझ्या मनात. मी सांगतेय, कोणी बी काय बी केलं ना तरी सत्यजित पासून तुला कोणी बी वेगळं करू शकणार नाही. कोणी बी नाही. खुश केलं जानभोर, दिल खुश केलं माझं हृदय ताई, माझं सगळं अंग भरून आलंय जानभोर. खुश 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 केलं तुम्ही, एकदम खुश. काय आम्ही आमचं कर्तव्य केलं बघा. नाही, तुम्ही अगदी मनापासून कर्तव्य केलं जानभोर, एकदम मनापासून. आम्ही तुम्हाला पार्टी देणार, पार्टी पार्टी. ड्रिंक्स ड्रिंक्स ड्रिंक्स. नाही इकडनं आलता. काय चाललंय? दरवेळेस अंदाज का चुकवता? जा आता इकडून जा, घ्या जा ड्रिंक्स. नाही पण वहिनी कुठं दिसत नाही. हा, दवाखान्यात त्यांच्या बाजूला तुमची खाट टाकायची काय? हा, वहिनी दवाखान्यात? मला कधी जाणवलं नाही असं त्यांच्याकडे बघून. प्लॅनिंग मध्ये पोप पोप जानभोर पोप. तांबडे बाबाचा कोप. आमच्या मिसेस चुकीच्या पायऱ्या चढल्या, तांबडे बाबाचा कोप झाला. नाव नो मोर क्वेश्चन वाईफ. गो फिनिश ड्रिंक लिव्ह. हा, नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा. दादा गॉट टॅलेंट. अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. सत्यजित, प्लीज माझ्याशी काहीही बोलायला येऊ नकोस, काही विचारायला येऊ नकोस. मला जस्ट माहिती लीव मी अलोन प्लीज. तुला खूप त्रास होतोय, कळतंय मला. सत्यजित, मंजिरीला सोडवायला तुला कोणाच्या हातापाया पडावं लागलं असेल. नक्की काय झालं, या सगळ्यात कुणाचा दोष होता कुणाचा नाही हे काहीही विचारणार नाहीये मी तुला. तुला आता जो त्रास होतोय ना, तो माझ्यापेक्षा जास्ती कुणी समजून घेऊ शकत नाही. पण मी तुला काही समजवायला गेले तर तू माझं काहीही ऐकून घेणार नाहीस हे माहितीये मला. प्रिया, मंजिरीला अरेस्ट का झाली होती माहितीये? कारण तिनं त्या आशिषला भर रस्त्यात बडवून काढला. आशिषला का केलं असेल तिने याचं? तुझा अजूनही या सगळ्यावर विश्वास आहे? म्हणजे मंजिरीने खरंच त्याला मारलं होतं का? काय सगळं नाटक होतं? कारण आपल्याकडे पुरावे नष्ट करायला साक्षीदार मारले जातात, गायब केले जातात. काय म्हणायचंय काय तुला? सत्यजित, मंजिरीचं पाप एवढ्यांदा तुझ्या समोर आलं. तिच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. आणि तिच्या सगळ्या पापांचा साक्षीदार एकच आहे, आशिष. आणि आता कुठे आहे तो? देवालाच ठाऊक. हे बघ,
मी हे जे सगळं बोलते त्यात काही अर्थ नसेल कदाचित, पण माझ्या मनात एक शंका आली म्हणून मी ती व्यक्त केली. एनिवे, ते सगळं जाऊ दे. तू खूप दमला असशील आणि भूक पण लागली असेल ना. मी जेवायला वाढते. तुझा अजूनही या सगळ्यावर विश्वास आहे? मंजिरीने खरंच त्याला मारलं होतं का? काय सगळं नाटक होतं?